स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इतिहास या विषयावरतील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। हे सगळे प्रश्न PYQ आहेत। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला याचा नक्कीच फायदा होणार। जे प्रश्न आलटून पालटून हेच विचारता, फक्त त्याची भाषा वेगळी असते। पहिला प्रश्न, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? पर्याय क्रमांक 3, गोपाल गणेश आगरकर। सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या, चेक करा। हे प्रश्न सगळे महत्त्वाचे। पर्याय क्रमांक विचारती। पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते। कोण होते? GV जोशी। पर्याय क्रमांक 4, याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ। महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका, लक्षात राहू द्या, उर्फ सार्वजनिक काका असे कोणाला म्हणतात असा प्रश्न आलेला आहे PYQ। तर लक्षात राहू द्या, सार्वजनिक काका। कधी? 1828 ते 1880 हे या संस्थेचे संस्थापक होते। पुढचा प्रश्न, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पहिली रात्रशाळा कोणी केली होती? पहिली रात्रशाळा? पर्याय क्रमांक 2, जाईबाई चौधरी। महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? हा प्रश्न आम्हाला माहिती आहे, पण याचं जर विचारलं कधी स्थापन केली तर सांगता येईल? चला याचं उत्तर पाहून घेऊ। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, महात्मा फुले। महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ। कधी केली तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848, लक्षात राहू द्या, 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। पुढचा प्रश्न, समाजसुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारा टिंबटिंब होते। कोण होते? पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, राजश्री शाहू महाराज। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला हा ग्रंथ? हा ग्रंथ ताराबाई शिंदे। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहणार। याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या ताराबाई शिंदे यांची आणि त्यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाची ही ओळख। ताराबाई शिंदे यांचे लेखन इंग्रजीत भाषांतरित झाले, तरी हक्क विषय चळवळीत त्यांचा नाव आवर्जून घेतले जाते। पुढचा प्रश्न, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या? काव्य रचना। चला सांगा याचं उत्तर। पर्याय क्रमांक अहिराणी। पुढचा प्रश्न, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला विचारतो। कमवा व शिका, चला सांगा याचं आठवा, थोडं जोर लावा डोक्याला। आलं उत्तर? व्हेरी गुड। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काय संकल्पनेचं मूळ जनक म्हणता? कमवा आणि शिका। महत्त्वाचं समजून घेऊ। भाऊराव हे समाज सुधारक व शिक्षण प्रसारक होते। सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारे घेऊन जाण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे, महत्त्वाचं समजून घ्या पहा या ठिकाणी, मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी कमवा व शिका ही योजना सुरू केली। पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? ही केली होती रमाबाई रानडे यांनी। पुढचा प्रश्न, डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? इम्पॉर्टंट प्रश्न। ही केली होती पर्याय क्रमांक 3, वीरा शिंदे यांनी। महत्त्वाचं समजून घ्यायचं इम्पॉर्टंट प्रश्न हा, अस्पृश्य उदारांच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी
18 ऑक्टोबर, तारीख लक्षात राहू द्या, 18 ऑक्टोबर 1906 रोजी डिस्परेट क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. पुढचा प्रश्न, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? लोकहितवादी. सगळ्यांना माहिती आहे. महत्वाचा प्रश्न, उत्तर पण आला असून, गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण लोखंडे यांनी केली. महत्वाचं समजून घेऊ या ठिकाणी. नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन 23 सप्टेंबर 1884 रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे. जर असं आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त नारायण लोखंडे विचारलं किंवा नारायण मेघाजी लोखंडे विचारलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. लक्षात राहू द्या, कोणाचे जनक म्हणून ओळखले जाते? व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय क्रमांक 2 आनंदीबाई जोशी. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर राहणार बाळ गंगाधर टिळक. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी हे आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? पर्याय क्रमांक 4 केशव हेडगेवार. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? महत्वाचं आहे, विचार करा. आठवतंय का? शब्बाश, महत्वाचा बरं का. एवढा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना, हा विचारण्याची कोणती परीक्षा असो ही विचारण्याची शक्यता असते. तर हे महात्मा फुले यांनी लिहिले. याचं महत्वाचं पाहून घ्या. सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. मराठीत पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या ह्यातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. महत्वाचं समजून घ्या. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला? बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय हा कुठे जाहीर केला ते सांगायचं आहे. हा केला होता पर्याय क्रमांक 3 येवला येथे. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 तारीख लक्षात राहू द्या, 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जवळील येवला येथे, कुठल्या जवळील भाऊ? नाशिक जवळील, नाशिक जवळील येवला येथे धर्मांतरांची घोषणा केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आत्मवृत्त हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. पुढचा प्रश्न, रिडल्स इन हिंदुइझम चे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न पहा. सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? ही केली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहणार.